नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRS ब्रँड अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला मग आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 2021 कंबाईन फॉरेस्ट ऑफिसर एक्झाम दिनांक 26 मे 2019 रोजी हा झालेला प्रिलियमचा पेपर आहे. क्वेश्चन सेट ए आहे. तर चला मग बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, यंदा 2022मध्ये होणारा वन सेवा कंबाईन प्रीचा पेपर 30 एप्रिल 2022 रोजी आहे. तर पहिला प्रश्न आहे, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड. प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड, अद्री, वैंतय, विहंग का अंडज. तर गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विंडज. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वैंतय. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आन्सर आहे त्याचं. प्रश्न क्रमांक 2, ख, घ, छ, ठ, ढ या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात? अल्पप्राण, महाप्राण, अल्पप्राण व महाप्राण वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्यंजनांना महाप्राण व्यंजन म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढीलपैकी कोणता शब्द वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे आपणाला. तर वेदांग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तो शोधायचा आहे. तर शिक्षा, कल्प, वेदमूर्ती का वरीलपैकी कोणताही नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, वेदांग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे वेदमूर्ती. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आन्सर आहे. तर पुढचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते? योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. तर भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप कसे असते? कर्त्याच्या लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलते. कर्माच्या लिंग पुरुष वचन पुरुष भेदानुसार बदलते. लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलत नाही. तर नेहमी प्रथम विभक्तीत असते का नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंग एकवचनी असते? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. तर भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंग एकवचनी असते. तर चला मग पुढचा प्रश्न क्रमांक 5, विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखायचे आहे मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 आहे विनया. 2 विनयशील, विनम्रता का विनता. तर याचं बरोबर आन्सर आहे विनय या शब्दाचा विशेषण हे आहे ऑप्शन क्रमांक 2 विनयशील. तर प्रश्न क्रमांक 6, उच्चारस्थानानुसार दंत्यवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? क वर्णातील वर्ण, च वर्णातील वर्ण का त वर्णातील वर्ण का प वर्णातील वर्ण? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे हा दंत्य हा वर्ण त वर्गातील वर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर उपसर्ग घटित शब्द आपणाला शोधायचा आहे. उत्कर्ष, पथिक, इमानदार का त्यागी. तर विद्यार्थी मित्रांनो, उपसर्ग घटित शब्द आहे तो उत्कर्ष. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 8, पण, परंतु, तरी हे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यये आहेत? समुच्चयबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक का न्यूनतम बोधक. तर विद्यार्थी मित्रांनो, पण, परंतु, परी हे न्यूनतम बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो? सुगन, सुंदर, कुरूप का उदार.
तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं बरोबर आन्सर आहे. कोमल या तत्सम प्रश्न क्रमांक 10. कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता आहे? कोवळा, करडा, कुशल का मुलायम? तर विद्यार्थी मित्रांनो, कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द हा कोवळा आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11. अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण असते हा अर्थ सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण ओळखायची. विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 1 आहे वासरात लंगडी गाय शहाणी, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, 3.5 शहाणे, गरजेल तो पडेल काय? तर अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण असते याचा अर्थ आहे वासरात लंगडी गाय शहाणी. तर याचा ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो. तर तो स्वर संधी आहे, विसर्ग संधी आहे, जोड संधी आहे का व्यंजन संधी आहे? तर सज्जन हा व्यंजन संधी असलेला संधी प्रकार आहे. तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. दिगंतर या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे? दिगंतर, दिग प्लस तर, दिक प्लस अंतर, दी प्लस गंतर का दिग प्लस अंतर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिक प्लस अंतर. प्रश्न क्रमांक 14. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? इच्छा, हक्क का कर्तव्य का योग्यता? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वरक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे हे आपले कर्तव्य आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आन्सर आहे. त्याच्या घरावर कौले आहेत. प्रश्न क्रमांक 15. त्याच्या घरावर कौले आहेत. त्याच्या घरावर कौले आहेत. तर हे क्रियाविशेषण आहे, हे शब्दयोगी अव्यय आहे, हे शब्दयोगी व क्रियाविशेषण आहे, हे शब्दयोगी व क्रियाविशेषण नाही. तर आपल्याला पर्यायी उत्तर दिले आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 बी बरोबर बाकी चूक, ए आणि बी बरोबर बाकी चूक, सी बरोबर बाकी चूक, डी बरोबर बाकी चूक. तर विद्यार्थी मित्रांनो, घरावर हे शब्दयोगी अव्यय आहे म्हणून याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 बी बरोबर बाकी चूक. प्रश्न क्रमांक 16. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. मी चेंडू खेळतो. तर हे वाक्य साध्या वर्तमान काळामधलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढीलपैकी चुकीचा शब्दगट कोणता? तर आपल्याला चुकीचा शब्दगट शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. उपसर्ग घटित शब्द आ, वि, स, प्रत्यय घटित शब्द क, ता, नि, य, अभ्यस्त शब्द न, परी, उप. तर पर्याय उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए व बी, ऑप्शन क्रमांक 2 बी व सी, ऑप्शन क्रमांक 3 फक्त ए, ऑप्शन क्रमांक 4 फक्त सी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त सी हे चुकीचं आहे. तर चला मग पुढचा प्रश्न घेऊया 18 नंबरचा. जेथे जातो तेथे तू माझा सांगती हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे? कालदर्शक, विरोधदर्शक, स्थलदर्शक का रीतीदर्शक? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं स्थलाचं वर्णन केले आहे, कारण जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, तर हे स्थलदर्शक क्रियाविशेषण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर चला मग पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 19. तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते? तू, तुमचा, तुम्हाला, तुम्ही का तुम्हास? तर विद्यार्थी मित्रांनो, तू या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेकवचनी रूप आहे तुम्ही, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर आन्सर आहे. पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते?
द्वितीया, दुप्पट, कोटला का सगळा? तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुप्पट. दुप्पट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. तर आता नंतर 21 ते 25 हे आपल्याला उत्तरावरून सोडवायचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो दिलेला उत्तर वाचून त्यावर आधारित 21 ते 25 या प्रश्नाचे आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर वाचण्याच्या अगोदर आपण एक प्रश्न वाचले पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 21 वैज्ञानिक विषयावरील लेखन प्राय या भाषेतून प्रकाशित करण्यात येते. कन्नड भाषेतून, अनेक वेळा इंग्रजीबरोबर हिंदी भाषेतून, मराठी भाषेतून का कोणत्याही भाषेतून नाही. पर्याय उत्तर आपल्याला शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 मराठी भाषेतून विज्ञान लेखन करताना ते नेमके कोणासाठी असावे? फक्त लहान मुलासाठी, फक्त शेतकरी लोकांसाठी, सर्व प्रकारच्या पत्रिका आणि सर्व वयातील प्रत्येकांसाठी का कुणासाठीही नाही. प्रश्न क्रमांक 23 नभोवाणी या शब्दाला पर्याय इंग्रजी भाषेतील कोणता शब्द वापरला आहे? आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, रिसर्च पेपर का गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट? तर प्रश्न क्रमांक 24 उतार्यास योग्य शीर्षक द्या. हिंदी भाषा लेखन, मराठी गद्य लेखन, वैज्ञानिक विषयक लेखन, अमेरिकन लेखन. तर पर्याय उत्तर आपल्याला शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचून. प्रश्न क्रमांक 25 टी व्ही या शब्दाला पर्यायवाची शब्द कोणता? दूरचित्रवाणी, आकाशवाणी, नभोवाणी का ईश्वरवाणी? तर चला मग आपण उतारा वाचून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग उतारा वाचून घेऊया. मराठीतून विज्ञान लेखन करताना प्रथम कोणासाठी आणि कशासाठी विज्ञान लेखन करावयाचे हे ठरवावे लागते. कोणासाठी म्हणजे वाचक वर्ग कोणता हे निश्चित करणे आवश्यक असते. शोध निबंध संशोधन पत्रिकेसाठी लेखन, वयाने मोठ्या आणि सुजाण वाचकांसाठी लेखन, किशोरवयीन वाचकांसाठी लेखन, कुमार वाचक आणि अखेरीस बाल वाचकांसाठी लेखन असे लेखनाचे प्रकार पडतात. कशासाठी लेखन या सदरात मासिके, साप्ताहिक, दैनिकांच्या पुरवण्या, केवळ विज्ञान विषयास वाहिलेली नियतकालिके, दैनिकांसाठी तत्कालीन लेख असे फरक असतात. यातही विज्ञान विषयास वाहिलेल्या नियतकालिकांचे वैद्यकीय विषयास वाहिलेले शेतीविषयक खास नियतकालिके, केवळ तंत्रज्ञानविषयक नियतकालिके आणि सर्वसमावेशक नियतकालिके असे प्रकार असतात. याशिवाय नभोवाणीसाठी लेखन. भारतात नभोवाणी ही शासकीय असून तिचे व्यापारी नाव ट्रेडमार्क आकाशवाणी किंवा ऑल इंडिया रेडिओ असे आहे. यामुळे आपण जेव्हा आकाशवाणी म्हणतो तेव्हा भारतीय शासनाची अधिकृत नभोवाणी असा त्याचा अर्थ असतो. नभोवाणीसाठी लागणारे लेखन हे इतर सर्व माध्यमांपेक्षा थोडे वेगळे असते. दूरचित्रवाणी आणि माहितीपटांना दृश्यांची जोड असते, त्यामुळे तो एक स्वतंत्र विषय आहे. आज हिंदी सोडून इतर भारतीय भाषांमध्ये वैज्ञानिक विषयावरचे शोधनिबंध किंवा शोधपत्रिका बहुत प्रसिद्ध होत नसाव्यात. मराठीतही असे काही घडल्याने एकवत नाही. हिंदीमध्ये काही प्रमाणात शोधनिबंध किंवा पत्रिका प्रसिद्ध होतात. याचे कारण भारतातल्या बहुतेक शासकीय संस्था या शासकीय अथवा निमशासकीय आहेत आणि विद्यापीठ पातळीवरील बरेच संशोधक हे शासकीय अनुदानावर अवलंबून केले जात असते. काही वेळा या अनुदानातच ते संशोधन इंग्रजीबरोबर हिंदीतही प्रसिद्ध व्हायला हवे अशी अट असते. तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीबरोबर हिंदीतही प्रसिद्ध व्हायला अशी अट असते. त्यामुळे अशा परिसंवादातून किंवा अहवालातून हिंदीमधून मांडलेले संशोधन पाहावयास मिळते. अशा तऱ्हेच्या केवळ संशोधन छापणाऱ्या नियतकालिकामधून वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन मांडण्यात येत असते. केवळ वाचकाच्या माहितीसाठी सर्वसाधारणपणे ते कसे असते ते इथे नमूद करीत आहे. प्रत्येक शास्त्र शाखेनुसार यात थोडेफार बदल होत असते. तर प्रश्न क्रमांक 21 बघायचा आहे. वैज्ञानिक विषयावर वरील लेखन प्राय या भाषेतून प्रकाशित करण्यात येते. तर कुठल्या विद्यार्थी मित्रांनो? तर याचं आन्सर हे फक्त ब म्हणजे अनेक वेळा इंग्रजीबरोबर मराठी भाषेतून सुद्धा होते का? इथं आपण वाचलेलं आहे हिंदीतून इंग्रजीबरोबर हिंदीतही प्रसिद्ध व्हायला हवे अशी अट असते विद्यार्थी मित्रांनो. तर म्हणून याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मराठी भाषेतून विज्ञान लेखन करताना ते नेमके कोणासाठी असावे? तर ते असावे
फक्त लहान मुलासाठी का फक्त शेतकरी लोकांसाठी का सर्व प्रकारच्या पत्रिका आणि सर्व वयातील प्रत्येकांसाठी का कुणासाठी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे त्याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. नभोवाणी या शब्दाला पर्यायी इंग्रजी भाषेतील कोणता शब्द वापरला आहे? आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, रिसर्च पेपर का गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट? तर विद्यार्थी मित्रांनो, नभोवाणी शब्दाला ऑल इंडिया रेडिओ हा इंग्रजी भाषेतील शब्द वापरला आहे. प्रश्न क्रमांक 24, उतार्यास योग्य शीर्षक द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे हिंदी भाषेचं लेखन आहे का मराठी गद्य लेखन आहे का विज्ञान विषयक लेखन आहे का अमेरिकन लेखक आहे? अमेरिकन लेखन आहे. तर याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सी विज्ञान विषयक लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, टी व्ही या शब्दाला पर्यायवाची शब्द कोणता? तर टी व्ही या शब्दाला दूरचित्रवाणी हा पर्यायवाची शब्द आहे म्हणून याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपले मराठी या विषयाचे प्रश्न 25 झालेले आहेत. आता पुढचा पार्ट आहे इंग्लिश ग्रामर. तर चला मग बघूयात. क्वेश्चन नंबर 26 आहे, डॅश डॅश मीन्स अ नंबर ऑफ लाईन ऑफ रायटिंग, फॉर एक्झाम्पल ए पोएम और अ वर्ड पझल इन विच पर्टिक्युलर लेटर फ्रॉम ईच लाईन फ्रॉम अ वर्ड और फ्रेज? ऑप्शन 1 ॲक्रोस्टिक, ऑप्शन 2 ॲक्रिलिक, ऑप्शन 3 ॲक्रोनिम्स, ऑप्शन 4 ॲक्रोबॅट. तर याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन 1 ॲक्रोस्टिक means a number of lines of writing, for example a poem or word puzzle in which particular letter from each line from a word or phrase. तर प्रश्न क्रमांक 27 बघूयात. चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल. द रेन अगुड्स वेल फॉर दिस इयर्स हार्वेस्ट, बी अ साइन ऑफ समथिंग इन फ्युचर, बी अ साइन ऑफ ट्रूथ, बी अ साइन ऑफ गुड बॅड थिंग इन द फ्युचर. तर आन्सर ए आणि बी ओनली, ए आणि सी ओनली, बी आणि सी ओनली आणि 4 नंबर आहे ए बी अँड सी. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ए अँड सी ओनली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर आन्सर आहे. तर चला मग पुढचा प्रश्न घेऊयात 28 नंबरचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. Man is a social being. A man is a social being. The man is a social being. Man is a social being. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 मॅन इज अ सोशियल बिंग. तर क्वेश्चन नंबर 29, इन नॉमिनल विच क्लॉज पॉझिटिव्ह अँड इन्फिनिटिव्ह क्लॉज द प्रिपोजिशन मस्ट ऑकर ॲट द एंड, इन द मिडल, बिफोर कॉम्प्लिमेंट, ॲट द बिगिनिंग. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ॲट द एंड, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30, सी वर्क इन मुंबई. इन अबव्ह सेंटेन्स द अंडरलाइन वर्ड डिनोट. सी वर्क इन मुंबई. प्रेझेंट स्टेट, प्रेझेंट हॅबिट, टेम्पररी प्रेझेंट का टेम्पररी हॅबिट? तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रेझेंट हॅबिट. प्रश्न क्रमांक 31, ऑल द फ्रीडम फायटर्स वेअर बॅडली ट्रीटेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. वी ब्लाइंडली नेग्लेक्ट द पासिंग ऑफ टाइम इन आवर लाईफ. माधू ऑफ्टन वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. विराट प्लेज एक्स्ट्रीमली वेल. The underlined word in the above sentence are pronouns, adjective, adverb का verb? तर विद्यार्थी मित्रांनो अंडरलाइन वर्ड्स आर ऑल ॲडव्हर्ब्स. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आन्सर आहे. तर प्रश्न क्रमांक 32, बाबूराव पेंटर हॅज पेंटेड दिस पिक्चर. द करेक्ट पॅसेज सेंटेन्स ऑफ दिस स्टेटमेंट इज. तर विद्यार्थी मित्रांनो This picture is painted by Baburao Painter. This picture was painted by Baburao Painter. This picture has been painted by Baburao Painter. This picture has been painted by Baburao Painter.
तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. दिस पिक्चर हॅज बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर. तर पुढचा प्रश्न क्रमांक 33. सिलेक्ट द अप्रोप्रिएट फ्रेजेस टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. आफ्टर द फूड सप्लाय वेअर डॅश डॅश द हायडिंग टेरिटरीज डॅश डॅश. गिव्हन आउट, गिव्ह इन, गिव्हन अप, गिव्ह इन, गिव्हिंग अप, गिव्ह इन, नन ऑफ दिस. तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. आफ्टर द फूड सप्लाय वेअर गिव्हन आउट द हायडिंग टेरिटरीज गिव्ह इन. ऑप्शन क्रमांक 1. इन द सेंटेन्स lion are dangerous animal. Which of the following is the correct reference to the underlined word? Specific, generic, general का contextual? तर विद्यार्थी मित्रांनो लायन इज अ जेनरिक, म्हणून याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. द कास्टिंग वोट ऑफ द चेअरमॅन क्लिंच्ड द इश्यू. मिनिंग ऑफ अंडरलाइन ॲडम्स इज टू मेक द थिंग डिफिकल्ट, टू डिसाइड द मॅटर फायनली, टू कॉम्प्लिकेट द मॅटर, टू मेक द मॅटर कॉन्ट्राव्हर्शियल. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे टू डिसाइड द मॅटर फायनली, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36. द फ्रेज हेवन हेल्प अस इंडिकेट डॅश डॅश. इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड का सबजंक्टिव्ह मूड का रिलिजियस मूड. तर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सबजंक्टिव्ह मूड. प्रश्न क्रमांक 37. ॲडजेक्टिव्ह कॅन समटाइम बी पोस्ट पॉझिटिव्ह. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ दिस रूल? टिमिड अँड cowardly fighter do not fight well. The earliest girl to each wear in my class. They have a much bigger can than your. He want to work on something larger. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ही वॉन्ट टू वर्क ऑन समथिंग लार्जर, ऑप्शन क्रमांक 4. Which of the sentence are correct? If a bear embraced you, you are crushed to death. If he asked me, I should marry him. Civil, we shall be excited if we let our imagination run away with what might have happened. Answer option A and B only, B and C only, A and C only, A, B, C. तर विद्यार्थी मित्रांनो याचं राईट आन्सर आहे बी आणि सी इज अ करेक्ट. ऑप्शन नंबर 2 हे याचं बरोबर आन्सर आहे. तर प्रश्न क्रमांक 38. नॉट ऑल वुमेन्स आर गुड ॲट कुकिंग. ब्लेमिंग अदर्स फॉर आवर ओन मिस्टेक इज अ बॅड हॅबिट. वी कांट हेल्प laughing when he jester is at his best. Stopping by wood on a dark evening in danger. The underlined words are adverb, present participle, gerund का सब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. दिस इज अ gerund, ऑल आर gerund. प्रश्न क्रमांक 40. पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. Scarcely had she completed her course when she got the job. Had she scarcely completed her course then she got the job. She had scarcely completed her course then she got the job. And scarcely she had completed her course when she got the job. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट सेंटेन्स इज ऑप्शन क्रमांक 1. स्कार्सली हॅड सी कम्प्लिटेड हर कोर्स व्हेन सी गॉट द जॉब. प्रश्न क्रमांक 41. चूज द करेक्ट एक्सप्रेशन. फिश इन हॉट वॉटर, फिश इन क्लिअर वॉटर, लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. ए ओनली, बी अँड सी ओनली, सी ओनली आणि ए आणि बी ओनली. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ओनली सी इज करेक्ट.
ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42. Greedy people are always fat. Most of the cosmetic are costly. Active persons seldom fall ill. Tourist centers are crowded. The underlined word in the above sentence have prefix, suffix, noun, adverbs. तर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, सफिक्सेस. प्रश्न क्रमांक 43. The wise said, I am Eksha. He says, laws die, books never. Shakespeare says, do wrong to none. Identify the sentence punctuated correctly. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न रद्द केला गेला होता. तर मग आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 44. Select the correct meaning of the underlined modal verb in the following sentence. I am tired. Now you can drive car. You can drive car. Possibility, ability, permission, obligation. तर आय एम टायर्ड नाऊ यू कॅन ड्राईव्ह कार इज अ परमिशन. म्हणून याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, परमिशन. 45. विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ वर्ड विथ सफिक्स. फॉर्च्युनर, सर्वंट, क्रिमिनल. नेबरहूड, सर्वर, स्टुडंट. ब्रिग्रूम, डचेस, वेट्रेस. मेल स्टुडंट, हँडसम, फेमस. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न देखील रद्द केला गेला होता. तर मग आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 46. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. नायदर इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी ऑफ इनमिटी that operate at the unconscious level of mind. 90 km is a long distance for a bicycle ride. Your daughter and mine are quarreling at the garden. Gandhi was one of the best leaders who have ever lived honestly. A and B, C and D, none of these, all of these. तर विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर आहे नन ऑफ दीज, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. पॉइंट आउट द सेंटेन्स इन विच अ फ्रेज इज रॉंगली यूज्ड. द लायन्स शेअर ऑफ इन्कम गोज टू द capitalist. The first and foremost thing in our life is to educate our children properly. A lazy person build castle in the air but seldom succeed in life. Corrupt political leaders shed crocodile tear on the death of good citizenship. Answer A and B, C and D, all of these, none of these. तर विद्यार्थी मित्रांनो याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, नन ऑफ दीज. तर प्रश्न क्रमांक 48. अनलेस सी वर्क हार्डर सी विल फेल. मेक हे while the sun shine. Listen to everybody, put speak to a few. My heart lifts up when I see a rainbow in the sky. The underlined words are noun, preposition, adverb, conjunction. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, कंजंक्शन इज अ राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 49. इन द वर्ल्ड काउंटर अटॅक द अंडरलाइन पार्ट इज द एक्झाम्पल ऑफ. रिझर्वेटिव्ह प्रिफिक्स, प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड, पेजोरेटिव्ह प्रिफिक्स का प्रिफिक्स ऑफ डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो 49 49चा आन्सर आहे प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड, ऑप्शन क्रमांक 2 इज राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 50. डू इज अ लेक्झियल वर्ब अँड ॲज डॅश डॅश हॅज द फुल रेंज ऑफ फॉर्म including the present participle doing and the past participle done. Fill in the blank with the correct word from the following. प्रोवर्ब, मेन वर्ब, जर्नल का मॉडल. विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे इज अ मेन वर्ब, ऑप्शन क्रमांक 2 इज अ राईट आन्सर.
तर चला मग आपण 51 नंबरचा प्रश्न बघूयात. 51 ते 75 हे GKचे क्वेश्चन आहेत. तर प्रश्न क्रमांक 51, खालील विधान विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 35A हे जम्मू आणि काश्मीरच्या विधिमंडळास कायम रहिवासी ठरविण्याचा अधिकार प्रदान करते. अनुच्छेद 35A हे राज्यघटनेत राष्ट्रपतीच्या आदेशान्वये 1951 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. विधान A बरोबर, विधान B बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे विधान ए हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52, नुकतीच संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरविंद सक्सेना, सुनील अरोरा, भारत भूषण व्यास, AM नाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, अरविंद सक्सेना यांची संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 53, खालील विधाने विचारात घ्या. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम हा संसदेद्वारा 2005 मध्ये मंजूर झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे NDMA अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री कार्य करतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये उपाध्यक्षासह जास्तीत जास्त 9 सदस्य असू शकतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तर वरील कोणती विधाने बरोबर आहेत? A, B आणि C, A, C आणि D, B, C आणि D का वरील सर्व? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, A, C आणि D ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 54, पिरियड एंड ऑफ सेंटेन्स बाबतच्या विधानांचा विचार करा. हा लघु माहितीपट आहे. 91व्या ऑस्कर चित्रपट उत्सवात सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हणून पारितोषिकाने सन्मानित आणि गुनीत मोंगा ही भारतीय महिला दिग्दर्शक आहेत. वरील कोणती विधाने बरोबर आहेत? A फक्त, A and B फक्त, B and C फक्त का सर्व बरोबर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 2, A आणि B फक्त. तर चला पुढचा क्वेश्चन नंबर 55, जलयुक्त शिवार अभियानाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर विधान बरोबर नाही म्हणलेलं विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून साकारलेली ही सर्वात मोठी चळवळ आहे. 5 वर्षात 25,000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या योजनेचा संकल्प आहे. या योजनेसाठी गावाची निवड ही जिल्हा पातळीवरील समितीमार्फत केली जाते. गावाच्या कृती आराखड्याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न रद्द केला गेला होता. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 56, संयुक्त राष्ट्रांनी 2019 वर्ष स्थानिक भाषा वर्ष म्हणून जाहीर केले आहे. उद्देश आहेत जगातील स्थानिक भाषेचे संरक्षण करणे, ऱ्हास होत असलेल्या स्थानिक भाषांबाबत जागृती निर्माण करणे, ऱ्हास होत असलेल्या स्थानिक भाषांचे पुनरुज्जीवन करणे आणि जागतिक सांस्कृतिक वैविध्यात स्थानिक भाषांच्या योगदानाची माहिती देणे. तर वरील उद्देशापैकी कोणते उद्दिष्टे बरोबर आहेत? तर आपल्याला बरोबर असलेलं उद्दिष्ट शोधायचे विद्यार्थी मित्रांनो, फक्त A, B आणि C फक्त, A, B, C फक्त का सर्व बरोबर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व वरील विधाने बरोबर आहेत. म्हणायचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57, महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्यास कोणती अर्हता असणे आवश्यक आहे? पोलीस पाटील पदासाठी इयत्ता 7वी पास आणि वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे, इयत्ता 10वी पास आणि वयोमर्यादा 20 ते 40 वर्षे, इयत्ता 4थी पास आणि वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष आणि 4 नंबर इयत्ता 10वी पास आणि वयोमर्यादा 25 ते 45 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील पदासाठी याची वयोमर्यादा इयत्ता 10वी पास आणि वयोमर्यादा 25 ते 45 वर्ष. म्हणजे बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न क्रमांक 58,
मल्लखांब शिक्षक उदय देशपांडे यांना राज्य शासनाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले, कारण मुंबईच्या श्री समर्थ व्यायामशाळेत ते काही दशकापासून या खेळाचे मार्गदर्शन करीत आहेत. या पारंपरिक खेळात त्यांनी अनेक खेळाडू तयार केले. 20 देशात हा खेळ लोकप्रिय केला. परदेशात 20 प्रशिक्षण शिबिरे आयोजित केलेली आहेत. वरील कोणते विधान बरोबर आहे? फक्त ए आणि बी फक्त, ABC फक्त, का सर्व बरोबर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे 2. प्रश्न ऑप्शन क्रमांक 2, ए आणि बी फक्त बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59, चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 16व्या रिक परिषदेमध्ये भारताच्या दृष्टिकोनातून मोठे यश कोणते? रशिया, भारत व चीन या सभासद राष्ट्रांचा सहभाग. या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या सरकारांचे प्रतिनिधित्व केले. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या विमान हल्ल्याचे प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून समर्थन केले. का भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली म्हणून तिन्ही राष्ट्रांनी एकत्रितपणे दहशतवादाचा निषेध केला? तर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60, बल्गेरियामध्ये पार पडलेल्या डान कोलो-निकोल पेट्रल कुस्ती स्पर्धेतील विजयी भारतीय महिला कुस्तीगीर, त्यांचे वजन गट व जिंकलेले पारितोषिक यांची जुळणी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, साक्षी मलिक 59 किलो गट सुवर्ण, पूजा ढांडा 53 किलो गट रौप्य, विनेश फोगाट 59 किलो गट रौप्य, सरिता मोर 65 किलो गट रौप्य. तर साक्षी मलिक यांची जोडी आहे 65 किलो गट रौप्य. पूजा ढांडा 59 किलो गट सुवर्ण, विनेश फोगाट 53 किलो गट रौप्य आणि सरिता मोर 59 किलो गट रौप्य. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61, भारताच्या संबंधात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन OICच्या 46व्या अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हणले? विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं ओळखायचं आहे आपल्याला. सत्तावृत्त मुस्लिम राष्ट्रे OICचे सभासद आहेत. अधिवेशन अबुधाबी येथे 1 आणि 2 मार्च 2019ला संपन्न झाले. भारताला अतिथीच्या नात्याने निमंत्रित करण्यात आले होते. जगात इंडोनेशियाच्या खालोखाल 2ऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असल्याने भारताला निमंत्रित करण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हे असत्य आहे. जगात इंडोनेशियाच्या खालोखाल 2ऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारताला निमंत्रित करण्यात आले होते, हे असत्य आहे. प्रश्न क्रमांक 62, सवर्णामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना असलेल्या 10% आरक्षणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. सदरचे आरक्षण हे 103च्या घटनादुरुस्ती अधिनियम 2019 द्वारे दिले गेले. सदरचे घटनादुरुस्ती विधेयक हे संसदेद्वारा 9 जानेवारी 2019 रोजी साध्या बहुमताने मंजूर केले गेले. सदरहून घटनादुरुस्ती अधिनियमाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 आणि 17 मध्ये बदल करण्यात आला. तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? ए आणि बी, A, B, C, फक्त A आणि B आणि C. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त A हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63, सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हटले? त्यांना 2018च्या 54व्या ज्ञानपीठ पारितोषिकाद्वारे सन्मानित करण्यात आले आहे. ते ज्ञानपीठ पारितोषिकाद्वारे सन्मानित होणारे पहिले इंग्रजी लेखक ठरले आहेत. ते पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्काराचे देखील प्राप्तकर्ते आहेत. वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही, कारण वरील सर्व विधाने हे त्यांच्याबाबत बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? महाराष्ट्र शासनाने नुकतेच अटल सोलार
कृषी पंप योजना लागू केली आहे. अटल सोलार कृषी पंप योजनेनुसार 5 एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 अश्वशक्ती सोलार पंपासाठी किमतीच्या 5% रक्कम द्यावी लागणार आहे. अटल सोलार कृषी पंप योजनेनुसार 5 एकरापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 अश्वशक्ती सोलार पंप 10,000 मिळणार आहे. वरीलपैकी एकही नाही. तर आपल्याला चुकीचे विधान शोधायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 3, कारण 5 एकरापेक्षा जास्त जमीनदारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तर प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 18 एप्रिल जागतिक वारसा दिन, 12 एप्रिल जागतिक सुरक्षित मातृत्व दिवस आणि 22 एप्रिल वसुंधरा दिवस. तर याचीपैकी कोणती जोडी ही योग्य नाही असे विचारले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे 12 एप्रिल आहे, हे बरोबर नाही. हे कारण 12 एप्रिल जागतिक सुरक्षित मातृत्व दिवस ही जोडी बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? द जॉईंट पोलर सॅटेलाइट सिस्टीम 1, JPSS-1 उपग्रहाचे प्रक्षेपण नासाद्वारे केले गेले. JPSS-1 हा नासा आणि इस्रो यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे. JPSS-1 हा हवामान अंदाज व्यक्त करणारा उपग्रह आहे. वरीलपैकी एकही नाही. तर याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, JPSS-1 हा नासा आणि इस्रो यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे. प्रश्न क्रमांक 67, नमस्ते शालोम हे नियतकालिक टिमटिम या 2 देशाच्या संबंधांना वाहिलेले आहे. नमस्ते शालोम. भारत संयुक्त अरब अमिरात, भारत इस्राईल, भारत सौदी अरेबिया, भारत UK. विद्यार्थ्यांना नमस्ते शालोम हे भारत आणि इस्रायल या 2 देशाच्या संबंधांना वाहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 68, ब्राह्मोस क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ते एक मध्यम पल्ल्याचे रामजेट सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते पाणबुडी, जहाज, विमान आणि जमिनीवरून डागता येऊ शकते. ते एक भारत आणि इस्रायल यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे. ते जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, ते भारत आणि इस्रायल यांच्यामधील संयुक्त उपक्रम नाही. 69, प्रश्न क्रमांक 69, नुकताच प्लॅन बी हा चर्चेत होता. सदरहून टिमटिमशी संबंधित आहे. मधाचे उत्पादन वाढविणे, मधमाशी स्वदेशी विविधता सुरक्षित ठेवणे, मधमाशी पालनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण करणे आणि त्यामुळे त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना होईल. रेल्वे रूळ ओलांडताना हत्तींना रेल्वेच्या धडकेपासून वाचविणे. तर मित्रांनो, प्लॅन बी हा रेल्वे रूळ ओलांडताना हत्तींना रेल्वेच्या धडकेपासून वाचवण्याच्या संबंधित आहे. म्हणण्याचा ऑप्शन आहे बरोबर ऑप्शन क्रमांक 4 आहे त्याचा आन्सर आहे. तर प्रश्न क्रमांक 70, न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचे आहे ते विचारलं आहे. त्यांनी भारताचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश झालेली उत्तर पूर्वेकडील ती पहिली व्यक्ती आहे. त्यांना सर्वप्रथम 2005 साली पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या पित्याने केशवचंद्र गोगोई यांनी 1982 साली मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे. पर्याय उत्तरे बी आणि सी, फक्त डी, ए आणि बी, सी आणि डी. तर चुकीचे जे विधान आहेत विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 4, सी आणि डी हे आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रश्न क्रमांक 71, निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 2019च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची नोंद राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतली गेली नाही? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी. तर ऑप्शन क्रमांक 3, समाजवादी पार्टी यांना ची नोंद राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतली गेली नाही. प्रश्न क्रमांक 72,
नोव्हेंबर 2018मध्ये हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशाच्या लष्करामध्ये आयोजित केला गेला? भारत आणि भूटान, भारत आणि म्यानमार, भारत आणि श्रीलंका, भारत आणि चीन. विद्यार्थी मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे भारत आणि चीन या दोन देशांमध्ये हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव नोव्हेंबर 2018मध्ये आयोजित केला गेला. प्रश्न क्रमांक 73. खालील विधाने विचारात घ्या. फेब्रुवारी 2019मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निशाणेबाजी क्रीडा संघटनेच्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत महिलांच्या 10वी एअर रायफल प्रकारात अंजली भागवतने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. फेब्रुवारी 2019मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निशाणेबाजी क्रीडा संघटनेच्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरीने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. पर्यायी उत्तरे: विधान ए बरोबर आहे, विधान बी बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दोन्ही विधाने चूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, विधान ब हे बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न क्रमांक 74. निर्माते स्वर्गवासी राजकुमार बडजात्या यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निर्मिती केली नाही? हम आपके है कौन, हम साथ साथ है, हम दिल दे चुके सनम, मैंने प्यार किया. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे हम दिल दे चुके सनम. ह्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली नाही. प्रश्न क्रमांक 75. 22 फेब्रुवारी 2019च्या भारत दक्षिण कोरिया करारामध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला नाही? भारतात कोरिया स्टार्टअप केंद्राची उभारणी, कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये सहकार्य, आंतरसीमा संघर्ष व आंतरराष्ट्रीय गुन्हे संरक्षण. आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि संरक्षण तर म्हणजे समावेश करण्यात आले नाही. तर संरक्षण पर्याय क्रमांक 4 याचा समावेश करण्यात आलेला नाही. तर आता प्रश्न क्रमांक 76 ते 100 हे मॅथ रिझनिंग यावरचे क्वेश्चन आहेत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका, कारण आपण या फॉरेस्ट ऑफिसरचे पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग बघूयात क्वेश्चन नंबर 76. प्रश्न क्रमांक 76. पिशवीतील संत्र्याचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर 1:2 आहे. जेव्हा त्यात 9 सफरचंदे घातली तेव्हा मोसंबी, संत्री आणि सफरचंदे यांचे गुणोत्तर 2:4:3 असे झाले. या पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या निवडा. 6, 8, 10 का 12? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 12. प्रश्न क्रमांक 77. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळे असून AB=BC=CD छायांकित नसलेल्या क्षेत्राचे छायांकित क्षेत्राचे असलेले गुणोत्तर निवडा. 5:1, 4:1, 3:1 का 2:1? याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 2:1. प्रश्न क्रमांक 78. आयु, जयू, मियू व केया यांची साहित्यिक रुची भिन्न आहे. एक जण कादंबऱ्या वाचते, एक जण काव्य वाचते, एक जण विज्ञान काल्पनिक वाचते आणि एक जण कथा वाचते. पुढील माहिती वापरून मियू चाहते असलेल्या साहित्य प्रकार निवडा. कादंबऱ्याच्या चाहतीने जयूकडे मियूसाठी माहिती सामग्री गोळा करण्यासाठी मदत मागितली. मियू व जयू विज्ञान काल्पनिकांचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीबरोबर एका प्रकल्पावर काम करत आहेत. केया या कादंबरीची चाहती या दोन्ही कथा वाचण्याचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीच्या वर्गात आहे. मियू व अनु एकाच वर्गात नाहीत. कादंबरी एकतर काव्य किंवा विज्ञान काल्पनिक, कथा आणि काव्य. तर याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, काव्य. तर पुढचा प्रश्न 1/10 कंसात x + 1/5 y बरोबर 1/6 x + 1/10 y + 5. जर y बरोबर 250 असेल तर x ची किंमत काढायची मित्रांनो. xच्या जागी yच्या जागी 250 ठेवून x ची किंमत, याचं बरोबर आन्सर येते विद्यार्थी मित्रांनो
ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 80. पुढील राशीसंबंधीची माहिती व त्यासंबंधी विधाने अभ्यासा आणि यथार्थ निष्कर्ष निवडा. A@B म्हणजे A B पेक्षा लहान तशीच B च्या समानही नाही. B म्हणजे A B पेक्षा लहान तशीच मोठीही नाही. A%B म्हणजे A B पेक्षा मोठी तशीच B च्या समानही नाही. विधाने P%Q Q R आणि R@S. निष्कर्ष S%Q P@Q R@P. पर्याय उत्तरे फक्त 2 सत्य आहे, फक्त 1 आणि 3 सत्य आहे, फक्त 1 सत्य आहे, फक्त 3 सत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 2, फक्त 1 आणि 3 हे सत्य आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात. विसंगत फारशी संच निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्रिबुद्धिमत्तेचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, हा विसंगत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 82. विधाने आणि निष्कर्ष अभ्यासून यथार्थ निष्कर्ष निवडा. सर्व BS हे LAS आहेत, एकही L हा T नाही. निष्कर्ष 1. एकही B हा I नाही, सर्व LAS हे BS आहेत. पर्याय उत्तरे एकही निष्कर्ष यथार्थ नाही, फक्त निष्कर्ष 1 यथार्थ आहे, फक्त निष्कर्ष 2 यथार्थ आहे, दोन्ही निष्कर्ष यथार्थ नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 2, फक्त निष्कर्ष 1 यथार्थ आहे. तर पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 83. सोबतची प्रतिमा गडद व पांढऱ्या साखरेच्या लहान घटकांपासून तयार केलेला मोठा घनाकार दाखवतोय. मोठ्या घनाच्या तळाच्या पृष्ठाला कर्णरेषेचे मांडलेल्या ओळीतील लहान घन, मोठ्या घनाच्या उजव्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान घन, मोठ्या घनाच्या समोरच्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान घन आणि मोठ्या घनाच्या वरच्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या स्तंभातील लहान घन हे सर्व गडद आहेत. मोठ्या घनाच्या लहान पांढऱ्या घनाची संख्या निवडायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, 49 हे येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच आपल्या चॅनलवर मॅथेमॅटिक्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत पूर्ण स्पष्टीकरणासहित. तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 84. 7 वर्षाच्या शफीने त्याच्या डाव्या हाताच्या बोटावर संख्या मोजायला सुरुवात केली. अंगठ्यावर 1, तर्जनीवर 2, मध्यभागी 3, अनामिकेवर 4, करंगळीवर 5 मोजून त्याच्या उलट दिशेला अनामिकेवर 6, मध्यमेवर 7, तर्जनीवर 8 आणि अंगठ्यावर 9 मोजले व पुन्हा तर्जनीवर 10, मध्यावर 11 याप्रमाणे मोजणी केली. या विशिष्ट पद्धतीने मागे पुढे जात अनामिकेवर 20 येईपर्यंत मोजले तर तो अशीच मोजणी करत राहील. तर 2015 साठी मोजले जाणारे बोट निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, मध्यमा. तर पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 85. A B C D E F आणि G या व्यक्ती गट कार्यासाठी वर्तुळाकार टेबलाभोवती परस्परांसमोर बसल्या आहेत. C व D या दोन्ही Eच्या शेजारी आहेत. A ही Fच्या डावीकडे लागून आहे, G ही Eच्या उजवीकडून दुसरी आहे व B च्या स्थानाबरोबर स्थानासंबंधाने खात्रीने सत्य नसलेले विधान निवडा. तर आपल्याला खात्रीने सत्य नसलेले विधान निवडायचं विद्यार्थी मित्रांनो. जर A हा G च्या बाजूला बसलेली असेल तरच फक्त B ही P च्या शेजारी असेल. B ही एकतर D आणि F ची किंवा C आणि F च्या शेजारी असेल. F आणि E च्या डावीकडे तिसरी असेल तर B चे स्थान निश्चित होईल. C व D यांची नेमकी स्थाने दिलेली नसल्यामुळे B चे स्थान निश्चित करता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 86. कॉफीच्या बिया कॉफी निर्मित करण्यासाठी प्रक्रिया बऱ्यापैकी सुटसुटीत आहे आणि ती फारशी महागडी नसूनही सामान्य कॉफीच्या मानाने नरहित कॉफी खूपच महाग असते. ग्राहकांना कॉफी नरहित कॉफी पुरवण्याच्या मोठ्या किमतीचा हिशोब त्याच्या उत्पादकांना देता येत नाही. हा युक्तिवादाचा आधार असलेले गृहीतक निवडायचा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला गृहीतक
उत्पादनाच्या किमतीतील फरकाचा हिशोब उत्पादन प्रक्रियेच्या किमतीतील फरकाने नाही तर साधारण मागणी व पुरवठा यासारख्या घटकांच्या मदतीने देता येतो. ऑप्शन 2, कॉफी नरहित कॉफीची प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिक संस्थांत जवळपास स्पर्धा नाही. ऑप्शन 3, ग्राहक साधारण कॉफीपेक्षा कॉफी नरहित कॉफीसाठी जादा आणि द्यायला चौकशी तयार असतात. यावर फुटकाळ कॉफी विक्रेत्याचा विश्वास नाही. ऑप्शन 4, प्रक्रिया करण्यापूर्वी कॉफी नरहित कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बिया साधारण कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बियापेक्षा फारशा महाग नसतात. तर याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 87. धनू, फणी, गणू आणि टिनू क्रिकेट खेळत होते. त्याच्यापैकी एकाने चुकून खिडकीवर चेंडू फेकला आणि त्यामुळेच काच फुटली. हे कोणी केले हे त्या सर्वांना माहीत आहे आणि प्रत्येकाने त्यासंबंधी प्रतिपादन केले. जर त्यापैकी फक्त एक जण सत्य प्रतिपादन करत असेल तर चूक करणारी व्यक्ती निवडायची आहे. विद्यार्थी मित्रांनो आपणाला तर धनू, मी चूक केली नाही आणि गणूनेही ती फोडली नाही. फणी, मी चूक केली नाही आणि धनूनेही ती फोडली नाही. गणू, मी चूक केली नाही आणि फणीनेही ती फोडली नाही. आणि टिनू, मी चूक केली नाही आणि धनूनेही ती फोडली नाही. पर्याय उत्तर आहे धनू, फणी, गणू का टिनू. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 धनू. प्रश्न क्रमांक 88. विद्यार्थ्याच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा आणि दिनेश डावीकडून 18वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून 20वा ठरतो. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते? तर दिनेशचे सुरुवातीचे स्थान 18वे होते आणि मोहनचे 15वे होते. तर दोघातला डिफरन्स हा होता 3चा. मग जेव्हा मोहनचे स्थान 20वे ठरले तर मग दिनेशचे स्थान 23वे येते. म्हणून याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 23वे. प्रश्न क्रमांक 89. दिलेला प्रश्न अभ्यासा आणि उत्तर मिळवण्यासाठीच्या माहितीचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा. वजनाच्या उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर S, U, A, D व B यातील सर्वात वरून तिसऱ्या स्थानी येणारा धातूचा तुकडा निवडा. माहिती: A हा S व B पेक्षा वजनाचा आहे आणि U पेक्षा कमी वजनाचा आहे जो सर्वात वजनदार नाही. B फक्त S पेक्षा वजनदार आहे. पर्यायी उत्तरे: A व B दोन्ही माहिती घटक आवश्यक व पुरेसे आहेत. फक्त माहिती A पुरेशी आहे परंतु माहिती B अशक्य नाही. जरी फक्त माहिती B पुरेशी असली तरी फक्त माहिती A पुरेशी नाही. एकतर A किंवा B पुरेशी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 2 फक्त माहिती A पुरेशी आहे परंतु माहिती B आवश्यक नाही. तर मग पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. जर ARECA या शब्दातील वर्णाक्षराच्या सर्व शब्दरचना करून त्याची शब्दकोशानुसार मांडणी केली तर येणारा 49वा शब्द निवडा. RACA, ERACA, EARCA, RAACE. तर विद्यार्थी मित्रांनो 49वा शब्द हा ऑप्शन क्रमांक 1 RAACE हा येतो. 91वा प्रश्न. एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. मिनीचे त्या पुरुषाशी असलेला नाते दर्शविणारा सर्वात उचित पर्याय निवडा. बहीण, एकतर बहीण किंवा चुलत बहीण, आत्या. विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 नातेवाईकावर विचारला गेलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 92. पुढील माहिती अभ्यासा आणि त्यावर आधारित सर्वात उचित तर्कसंगत निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो कंझ्युमर उपभोक्त्याच्या पिरॅमिडच्या परस्परावलंबन शंकूच्या दैनंदिन सर्वेक्षण मापनानुसार अलीकडच्या वर्षात चांगले शिक्षण असलेल्यासाठीच्या नोकऱ्याचा दर वाढीत तीव्र घट झालेली आहे. गेल्या 3 वर्षात 2016च्या सुरुवातीपासून ते 2018च्या शेवटपर्यंत फक्त प्राथमिक म्हणजे 5वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्यासाठी 38 दशलक्ष नोकऱ्याची भर पडली. साधारणपणे या 3 वर्षात या जेमतेम शिकलेल्यासाठीच्या नोकऱ्यात जवळपास 45%ची भर पडली असा याचा अर्थ होतो. या तुलनेत थोडे जास्त चांगले म्हणजे 6वी 9वी इयत्ता दरम्यानचे शिक्षण घेतलेल्या लोकांनी खूपच कमी प्रमाणात म्हणजे 18 दशलक्ष नोकऱ्या भर पडलेली पाहिली. या लोकांसाठीच्या नोकऱ्या 26% इतकीच वाढ झाली ज्या लोकांनी माध्यमिक ते उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. 10वी 12वी किंवा 10वी 11वी 12वी या 3 वर्षात 13 दशलक्ष नोकऱ्याची वाढ पाहिली. यातून फक्त
12% वाढ प्रतिबिंबित झाली. तर शिक्षणाच्या शिडीच्या आणखी वर जाऊ लागल्यास नोकऱ्या मिळण्याशी असलेला त्याचा संबंध दुरावतो. उपयुक्त ऑप्शन 2 उपयुक्त ठरण्यासाठी शिक्षणात असलेल्या क्षमतेने व्यक्तीला तिचे गुणवत्तापूर्ण नोकरीत रूपांतर करता आले पाहिजे. आता गुणवत्तापूर्ण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सुविधांनी तयार करण्याची गरज नाही, कारण कमी शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी नोकऱ्याची अधिक संधी आहे. फक्त शिक्षण नव्हे तर व्यक्तींना चांगल्या आर्थिक भरभराटीकडे नेणाऱ्या संधी देणाऱ्या गुणवत्तापूर्वक नोकऱ्या मानवी भांडवल आहे. तर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 93. किमतीत 20% घट केली तर 150 रुपयाला 12 जादा पेन्सिल घेणे शक्य होईल. 16 पेन्सिली घट करण्यापूर्वीची किंमत आपल्याला निवडायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याची किंमत, याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 50 येते. प्रश्न क्रमांक 94. एक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी 5 किमी गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. त्याने जर स्वतःची गती ताशी 6 किमी इतकी केली तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. त्याचे घर आणि कामाच्या ठिकाणी यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 95. वाघळांची पूर्वीपासून प्रचलित असलेली भीतीदायक प्राणी अशी प्रतिमा बदलण्यासाठी एका देशातील संवर्धनशील गट प्रयत्नशील आहे. केवळ लाजाळू निशांचर प्राणी असल्यामुळे त्याची भीती वाटते व त्यांना दोषी ठरवले जाते असे गटाचे म्हणणे आहे. सत्य असल्यास पुढे दिलेल्यातील गटांच्या या धारणेच्या अचूकतेवर सर्वात गंभीर शंका घेणारा विधान निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन 1 वाघळांच्या वर्तनाबद्दल जेवढी माहिती आहे त्यापेक्षा सिंह, सुसर आणि अन्य भयंकर भीतीदायक वाटणाऱ्या प्राण्यांच्या वर्तनाबद्दल लोकांना जास्त माहिती आहे. ऑप्शन पर्याय क्रमांक 2 रॅकून्स आणि घुबड हे लाजाळू आणि फक्त रात्री कृत्यशील असणारे प्राणी असूनही या देशात लोकांकडून त्यांची भयंकर भीती बाळगली जात नाही आणि त्यांना दोषी धरले जात नाही. ऑप्शन 3 वाघळे निशाचर कीटकांचा पन्ना उडवणाऱ्यात प्रमुख आहेत आणि यामुळे त्याचे शिकार क्षेत्र माणसांसाठी सुखकारक ठरते. केवळ याच देशात वाघळांना भीतीदायक प्राणी मानले जाते असे नसून काही अन्य देशातही तसे मानले जाते. तर याचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 2 आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 96. सोबतची 5 विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे गट निर्देशित करणारी वेणाकृती अभ्यासा. लंबवर्तुळ मराठी, आयत कन्नड, वर्तुळ इंग्रजी, त्रिकोण गुजराती, समभुज चौकोन हिंदी. वरील माहिती वापरून पुढील यादीतील चुकीची विधान निवडायची आहेत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. चुकीची विधाने आपल्याला निवडायचं आहे कोणचं आहे ते. क्षेत्र सी 5 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते, परंतु क्षेत्र डी फक्त 4 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते. क्षेत्र बी व डी ही संख्येने समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना निर्देशित करते. क्षेत्र एफ, बी व ही समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तीची निर्देशित करते. क्षेत्र जी आणि एच ही फक्त 2 भाषा बोलणाऱ्या व्यक्तीची निर्देशित करते. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सी खेरीज सर्व. सी हे चुकीचं आहे, बाकी सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 97. पिशवीत 3 लाल, 6 सफेद आणि 7 निळे चेंडू आहेत. जर त्यातून 2 चेंडू काढले तर 1 सफेद व 1 निळा चेंडू असण्याची संभाव्यता निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो संभाव्यता निवडायचं आहे आपणाला. तर ऑप्शन 1 30/2, 42, 7/20 का 6/20. तर याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 3 7/20. प्रश्न क्रमांक 98. एम एन आणि ओ या 3 सहकारी ग्रह संस्था आहेत आणि एम एन आणि ओ या अनुक्रमे त्याचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. एम हा नेमका यांच्या दक्षिणेला आहे व हे 2 बिंदू एकमेकापासून 20 किमी दूर आहेत. एम एन व ओ जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतं. सूरज एन पासून एम पर्यंत चांगला चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45 डिग्री वळून ओच्या दिशेला चालू लागला आणि नेमकं एनच्या अगोदर दिशेला आग्नेय दिशेला थांबला. सूरजने कापलेले अंतर व ओ संदर्भातील त्याचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडायचा विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 99. 12 जानेवारी 1997ला रविवार होता, तर 4 जानेवारी 2000ला असलेला आठवड्याचा दिवस निवडायचा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार का गुरुवार.
तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 मंगळवार. शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर्कसंगत युक्तिवाद निवडायचा आहे आपणाला. काल पावसाचा अंदाज वर्तवला होता म्हणून मी ऑप्शन 1 पर्याय 1 काल पावसाचा अंदाज वर्तवला होता म्हणून मी आमच्या कबड्डीच्या सरावासाठी माझी छत्री बरोबर घेतली, पण काल पाऊस पडला नाही. आजच्या सरावादरम्यान पाऊस पडणार नाही याची खात्री हवी म्हणून मी माझी छत्री बरोबर ठेवेन. पर्याय 2 ज्या रात्री तुम्ही स्वादमध्ये भोजन घेतले त्यावेळी तुझेनी मालीचे बिनसले, पण काळजी करू नको, जोपर्यंत तुम्ही स्वादमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुझेनी देशाचे बिनसणार नाही. ऑप्शन 3 माझे विज्ञान शिक्षक आम्हाला बऱ्याच प्रमाणात वर्ग सहभागाचा आधार घेऊन श्रेणी देतात. मागच्या तिमाहीत त्यांनी मी अधिक सहभाग देणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर या तिमाहीत मला वरची श्रेणी हवी असेल तर वर्ग चर्चेत मी अधिक भाग घेणे गरजेचे आहे. ऑप्शन 4 आमचं धुलाई यंत्र मोडलंय. मागच्या वेळी त्याचा तुम्हाला त्रास झाला होता आणि आम्ही नव्या दुरुस्ती कारागिराला बोलावलं आहे. यंत्र मोडायला बहुतेक तो कारणीभूत असावा. तर तर्कसंगत युक्तिवाद. तर विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.